अहिल्यानगरचा योगी आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक आणि ठाणे व मुंब्रा घटनेचा संताप। दिवाळीत हिंदूंकडूनच हिंदूंनी खरेदी करावी या विधानाचे राज्यभर पडसाद। आमदार संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा अनेक ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा या वक्तव्यावरून राज्यभर वादाला तोंड फुटले। आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेच्या विरोधात काही विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टिकोनातून फोटोला जोडे मारून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या निंदनीय आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी हिंदुत्ववादी तरुण या विकृत प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला जातोय। भवानीनगर येथे या निंदनीय घटनेचा जोरदार निषेध व्यक्त करत भवानीनगर हिंदुत्ववादी तरुणांनी आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक करत घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याच्या प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केल्या। या दरम्यान मोठ्या संख्येत भवानीनगर येथील समस्त हिंदुत्ववादी तरुण मोठ्या संख्येत उपस्थित होता। 2 दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांचा मुंब्रा आणि ठाणे येथे त्यांच्या विचारांचा निषेध व्यक्त करण्यात आला, विरोध करण्यात आला। या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सारसनगर या भागामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय। आता आपल्या बरोबर मोठ्या संख्येत हिंदुत्ववादी तरुण आहेत। डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत। काय सांगाल, आज तुम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घातलाय? गेल्या काही दिवसापासून जे भाईंनी भूमिका घेतली, जे अहिल्यानगरकर त्याच्या मागे आहेत, पाठिंब्याने उभा आहेत, काही असे जिहादी लोक आहेत ज्यांना याचा विरोध करायचा आहे, त्यांना भारत माता की जय म्हणायचं नाहीये। आणि हा खास संदेश त्यांच्यासाठी आहे की तुम्ही किती जरी विरोध केला तरी आम्ही अहिल्यानगरकर हे संग्राम भाईंच्या पाठीशीच राहणार। हिंदू धर्म म्हणून एक संग्राम भाईंचा जो विचार आहे तो यापुढेही पुढेच राहणार। संग्राम भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। आमदार संग्राम जगताप यांच्या विचारांना विरोध केला जातोय, त्यामुळे आज आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोचा अभिषेक घालण्यात आलाय। काय सांगाल? हे सध्या जे आमदार संग्राम यांचे विचार आहेत, एक कोणत्याही जातीविषयी किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी हे विरोध नाही आहे, एक प्रवृत्ती आहे। जी प्रवृत्ती जी आहे ती ह्या अहिल्यानगर शहरासाठी, या राज्यासाठी आणि देशासाठी खूप घातक आहे। त्या प्रवृत्तीच्या विरोधात संग्राम भाई आज उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे नगर शहरामधला प्रत्येक समाज उभा आहे, जो या प्रवृत्तींच्या विरोधात उभा आहे। तो प्रत्येक समाज उभा आहे। हा काय फक्त एक विशिष्ट समाजाच्या विरोधात कोणी बोलत नाहीये। या ज्या प्रवृत्ती ह्या ठेचल्या पाहिजेत, ह्या आपल्या देशासाठी आणि प्रत्येक मनुष्यासाठी या घातक आहेत। त्याच्यामुळे संग्राम भाईला खूप मोठ्या पद्धतीने, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नगर शहरातच नाही जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्यांना पाठिंबा मिळत आहे। आता परवाच्या दिवशी जे 2-3 दिवसापासून जे विरोध मुंब्रा वगैरे या भागामध्ये जे घडत आहे, हा विरोध करणारे जे आहेत ना, हे त्याच विचाराचे लोक आहेत, हे त्याच प्रवृत्तीतले लोक आहेत। हे आज फक्त एक कोणत्या तरी माध्यमातून त्यांचं TRP भेटलं पाहिजे किंवा त्यांचं कुठं सगळीकडे ते टीव्हीच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे, या पद्धतीने ते विचारांना विरोध करते। पण वास्तविक पाहता त्या मुंब्र्यामध्ये काय परिस्थिती आहे या प्रत्येक मुंब्र्याच्या तिथल्या रहिवाशांना माहिती आहे। आज नगर शहरामध्ये आपण राहत असताना, नगर शहरामध्ये ह्या मागच्या काही काळामध्ये सगळ्या लोकांनी हे अनुभवलेलं आहे। फक्त आवाज उठवला तो संग्राम भाई जगताप यांनी। प्रत्येकाने राजकारण केलं, संग्राम भाईंनी राजकारण बाजूला ठेवलेलं आहे। संग्राम भाईंनी प्रथमतः राजकारणाच्या पुढचा पाऊल उचललेला आहे। संग्राम भाई काय राजकारणासाठी हे करत नाहीयेत। त्यांना जर करायचं असतं तर मागच्या इलेक्शन मध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या असत्या। पण ज्या वेळेस ह्या प्रवृत्ती आवाक्याच्या बाहेर झालेल्या आहेत, परवाच्या दिवशी कोटल्यावरची जी विषय झाला, कोटल्यावरती सुद्धा आपल्या पोलीस डिपार्टमेंट वरती हल्ला झालेला आहे मॅडम, आणि त्या हल्ल्याच्या उत्तरामध्ये पोलीस प्रशासन उभा राहिलेलं आहे। म्हणून या लोकांना प्रशासन, संविधान हे मान्य नाहीये। आपली घटना, मालेगाव मधल्या घटना, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, कायम आपल्या संविधानाच्या विरोधात उभं राहायचं। आता नगर शहरामध्ये अहिल्यानगर म्हणण्यासाठी काय अडचण आहे? या आधी नगर शहरातले लोक अहमदनगर म्हणत होते, पण आता अहमदनगरचं अहिल्यानगर जर झालेलं आहे, शासन दरबारी त्याला मान्यता मिळालेली आहे, संविधानाच्या हिशोबाने जर अहिल्यानगर झालेला आहे, तर मग कुणाला त्याच्यामध्ये अडचण येण्याचं कारण नाहीये। अहमदनगर बस झाला। आता या ठिकाणी त्यांना जर आमचं आव्हान आहे
नगर शहरातल्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचं आव्हान आहे अशा प्रवृत्तीवाल्यांना, जे अहमदनगर म्हणतात ना, की तुम्हाला संविधान जर मान्य नाही तरच तुम्ही अहमदनगर म्हणणार आहेत, याचा अर्थ आम्ही असा पकडू. आणि जर अहमदनगर म्हणत असतील कोणी तर ते या देशाचे आणि या शहराचे नागरिक मुळीच नाही. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून अहिल्यानगर नगरमध्ये अहमदनगर कुठंच नाहीये आजच्या तारखेला. म्हणून जे बोलणार आहेत ते आमच्यासाठी आमच्या शहरातले किंवा आमच्या राज्यातले मुळीच नाही. म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि संग्राम भाईंच्या मागं प्रत्येक नगरकर भक्कमपणे उभा राहणार आहे. इथून आता पण, काल पण होता, आज पण आणि उद्या पण राहणार आहे. त्यांच्या विचारांना पूर्ण सहमती आहे.